रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्राथमिक आरोग्य केंद्र पलछील सकाळी 10 वाजेपर्यंत बंद. सभापती अविनाश शिंदे यांची अचानक पाहणी. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. पंचायत समिती पोलादपूरचे सभापती श्री अविनाश शिंदे यांनी गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र पलछील येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी सकाळी 10 वाजेपर्यंत आरोग्य केंद्र बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच डॉक्टरांसह कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. उपचारासाठी आलेले काही रुग्ण आरोग्य केंद्राबाहेर प्रतीक्षा करत असल्याचेही पाहणी दरम्यान दिसून आले. सध्या पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली असून अशा काळात आरोग्य सेवा अखंड आणि तत्परतेने सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना वेळेत सेवा देणे बंधनकारक असल्याचे सभापती श्री शिंदे यांनी स्पष्ट केले. आरोग्य केंद्र बंद असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये, नागरिकांना वेळेत उपचार व आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. तसेच या घटनेची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारांवर आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी अशी अपेक्षाही सभापती श्री शिंदे यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रतिनिधी सिद्धेश पवार, पोलादपूर, रायगड. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल.